अगदी पक्ष म्हणजे भाजपची ओळखच आहेत मुळात की तो बूथ लेवलवर किंवा अगदी प्रभाग लेवलवर जाऊनही नेटवर्क उभं करतो आणि त्याचं काम मुळात तुम्ही कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्यांपासूनच सुरू केलं. तुम्ही जबाबदारी दिली लाख सदस्य प्रत्येकाला तयार करण्याची, त्यात यश आहे मोठंचं मोठं. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये पक्ष म्हणून तुम्ही विकसित होताय, अनेकांना बरोबर घेताय, तुम्हाला संधी मिळाली प्रदेशाध्यक्षपदाची. मग अगदी विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेबरोबर पण तुम्ही जोडला गेला होतात. नंतरच्या काळामध्ये तुम्ही भाजपमध्ये येतात, भाजपमध्येही तुम्हाला संधी मिळाली. पण भाजपचा असा एक मोठा वर्ग आहे ज्याला असं वाटत राहतं की अरे आम्ही पक्षासाठी झटलो 25 वर्ष 30 वर्ष, आम्हाला संधी काही मिळत नाही. हे दुसऱ्या पक्षातून येतात, हे आमदार होतात, नेते होतात. तर ही जी परिस्थिती तयार होते आणि त्यातून जो कार्यकर्त्यामधली अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेला शमवण्यासाठी तुम्ही काय करणार? खरं तर बऱ्याच ठिकाणी आता जेव्हा जेव्हा माध्यमांशी बोलतो तेव्हा माध्यमामध्ये फार अस्वस्थता आहे असं मला वाटतं. कारण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्ता हा नेहमीच राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून तयार झालेला असा हा कार्यकर्ता आहे. त्याला सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी भूमिका किंवा ह्या सगळ्या भूमिका ज्यावेळेला घेतल्या जातात किंवा ही भूमिका घेण्याचं कारण काय, तर ती अशीच भूमिका घेतली जात नाही. पार्टीमध्ये बूथ लेवलवरती, तिथल्या असणाऱ्या मंडल लेवलवरती, तिथल्या असणाऱ्या जिल्हा पातळीवरती, त्यानंतर प्रदेश पातळीवरती या सगळ्याची चर्चा करूनच पार्टीचं हित कशामध्ये आहे या गोष्टीचा विचार करूनच त्या संदर्भातला निर्णय घेण्याची एक प्रक्रिया, एक सिस्टीम जी आहे, कार्यपद्धती जी आहे, ती कार्यपद्धती वर्षानुवर्ष सुरू आहे. त्यामुळे समज गैरसमज होणं हे स्वाभाविक असतं, परंतु त्याच्यातून सुद्धा ज्यांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन चर्चा करणं, त्यांना त्यामधली असणारी ही भूमिका का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे, या सगळ्या गोष्टी समजून सांगणं आणि मग त्यामध्ये त्यांना असलेला जो गैरसमज आहे तो दूर करण्याची एक पद्धत ही गेल्या वर्षानुवर्ष आहे. त्यामुळे अशा वेळेला त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकजण काम करतात. एखादा व्यक्ती हे माझ्यासारख्याकडून त्याला समजदारपणे समजून घेतो, काही वरिष्ठ लोक असतात तेही समजून सांगतात आणि मग त्याच्यातून मार्ग